नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, अतिरिक्त आणि निराधार महिलांना आधार मिळणार आहे। राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषक स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण ही योजना आहे। तर या योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत, कोणती कागदपत्रे लागणार आहेत, अटी कोणत्या आहेत, वैशिष्ट्य काय आहेत, फायदे काय आहेत, अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम या योजनेचे उद्दिष्ट पाहूया। तर पहिला हे राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। आता या योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत, तर योजनेअंतर्गत 46,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। दुसरा आहे, या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। तिसरा आहे, सर्व जातीतील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। हे झाले वैशिष्ट्य। आता या योजनेसाठी किती अर्थसहाय्य देण्यात येणार आहे ते बघूया। तर या योजनेत आर्थिक व दुर्बल घटकातील महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्यात येणार आहे। तर या योजनेचा कोणाला लाभ होणार आहे ते बघूया। तर आर्थिक व दुर्बल घटकातील महिलांना तसेच 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे। तर ही योजना कधीपासून चालू होणार आहे ते बघूया। तर लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे। तर या योजनेचे फायदे काय आहेत ते बघूया। तर या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहेत। हा या योजनेचा फायदा आहे। आता या योजनेसाठी अटी कोणत्या आहेत त्या बघूया। तर पहिला आहे, महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे। दुसरा आहे, महिला आर्थिकदृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे। तिसरा, महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। चौथा आहे, महिला 21 ते 60 वयोगटातील असणे गरजेचे आहे। ह्या झाल्या अटी आहेत। आता या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते बघूया। तर पहिला आहे, विहित नमुन्यातील अर्ज। दुसरा आहे, आधार कार्ड। तिसरा आहे, रहिवासी प्रमाणपत्र। चौथा आहे, पत्त्याचा पुरावा। पाचवा आहे, उत्पन्नाचा दाखला। सहावा आहे, पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे। तर आता अर्ज कसा करायचा, तर अर्ज करण्यासाठी ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लवकरच यासंबंधी पोर्टल सुरू करण्यात येणार आहे, त्यामुळे तुम्ही वेळोवेळी तुमच्या वेबसाईटला भेट द्या। तर ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही आपल्या क्षेत्रातील महानगरपालिका कार्यालय, जिल्हा अधिकारी कार्यालय किंवा ग्रामपंचायतमध्ये जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्या आणि अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा आणि अर्ज जमा करा। तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।